नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज मी नागवेलाविषयी बोलणार आहे. आणि म्हणजे हे आमच्या गार्डनमधला नागवेल आहे. खूप मोठा होता पण तो आम्ही छोटासा केलेला आहे कट करून. तर आता त्याच्या वाढीसाठी मी एक त्याला खत देणार आहे. तर ते कुठलं आहे मी तुम्हाला थंबनेलमध्ये सांगितलेलंच आहे की गार्डनमधलीच एक वस्तू वापरून आपण नागवेल हिरवागार कसा करू शकतो ते आपण बघणार आहोत. तर हे आता जे आहेत ना, हे नवीन नवीन फांद्या फुटलेल्या आहेत. त्याला पण जो उंच गेलेला आहे ना, तो काय एवढा छान फुटू नाही राहिलेला. त्यामुळे मी त्याला आहे ना, एक छानसं असं गार्डनमधलंच हिरवंगार खत देणार आहे. तर ते कुठलं खत आहे आपण बघूया पुढे. नागवेल खरं तर पाहिजेच असतो. मी नवीन पण एक रोप तयार केलेला आहे. आणि इथे बघा, म्हणजे हा खूप मोठा होता तर आम्ही ते असं तोडून तोडून काढल्यामुळे तो आता जे तिथे असं रवले गेले होते ना त्याच्यामुळे, तर ते तिथंच राहिलेलं आहे. त्यामुळे तर अशा प्रकारे उंच गेलेला आहे. पण इतका काय असं म्हणावं असं छान त्याचे पानं वगैरे तुम्ही बघू शकता झालेले नाही आहेत. काही काही आहेत, काही काही नाही आहेत. तर अशा प्रकारे त्याने आता या कुंडीला याला वेढा मारलेला आहे. तर अजून छान असा फुटून येण्यासाठी आणि पानं पण थोडेसे मोठे मोठे होण्यासाठी आपण त्याला एक छान असं खत देणार आहोत. तर मी याची ना मुळं आधी उकरून घेणार आहे. ते एक म्हणजे आम्ही जे मूळ ठेवलं होतं ते खतासाठी अलीकूनच ठेवलं होतं. आणि बाकीचे जे ते काय असतं तर सर्वांना म्हणजे याच्याकडे नागवेल आहे त्यांना तर माहितीच आहे की तो कांडीवर रवत चालत असतो. तर इथे त्याचं जे मेन मूळ आहे ते मी थोडीशी माती मोकळी करून घेणार आहे. आणि मग त्याला आपण खत देणार आहोत. तर ते काय होतं असं रवत चालतं आणि तो मग वाढत वाढत चालतो नाही का. एक एक कांडीवर मुळी असते त्याचीवाली. तर हे मी गेल्या वेळेस रोप तयार केलेलं आहे, तुम्ही बघितलेलंच असेल. तर छान असं आपलं हे नवीन रोपलेलं आहे. त्याला काही मी खत वगैरे देणार नाही आहे. बघू त्याला अजून थोडासा मोठा झाल्यावर त्याला आताशी कुठे माथा फुटलेला आहे, म्हणजे नवीन फुटायला लागलेले आहे. त्यामुळे त्याला काही इतक्या लवकर मी खत देणार नाही. तर हे बघा, आपल्या गार्डनमध्येच ही अशी हिरवीगार एक छान अशी कोरफड आहे. तर आपण याचे फक्त काही तुकडे काढून घेणार आहोत आणि याच्यापासून आपण खत तयार करणार आहोत. तर 2 प्रकारे मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी ही कोरफड आपण काढून घेतलेली आहे आणि याच्यापासून आपण खत बनवणार आहोत. तर जर तुम्हाला फवारा करायचा असेल तर तुम्ही मिक्सरला काढून किंवा वाटून तर नाहीच एवढं शक्य होणार, कारण रस त्याचा वायाला जाईल. मिक्सरला वगैरे काढून तुम्ही हे मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे मिक्सरला जर काढून याचं पाणी गाळून घेऊन जर तुम्ही फवारा केला तर अतिशय उत्तम. पण मी काही फवारा वगैरे करणार नाही आहे. माझ्याकडे एक्स्ट्रा मिक्सर नाही आहे फिरवायला, म्हणजे नाही का कडू वगैरे होईल म्हणून मी काही फिरवणार नाही आहे. तर मी असेच तुकडे नागवेलाच्या मुळाला पुरून देणार आहे. तर बघू शकता तुम्ही छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते त्याच्या मुळाला जर आपण पुरले तर छान असा फायदा आपल्या याला नागवेलाला होतो. तर हे बघा अशा प्रकारे हे काही काही वेल पडायला लागलेले आहेत, तर मी ते नीट करून दिलेले आहे. आणि त्याच्या मुळाला आपण हे खत देणार आहोत. तर एकदम साधा सोपा उपाय आहे, विना खर्ची आहे. आपल्या गार्डनमध्येच आपण छोटंसं एक खत असतं, म्हणजे कोरफडीपासून बनवलेलं ते आपण देऊ शकतो आणि छान छान असे आपण नागवेलाचे पानं मग आपल्याला नंतर भेटू शकतात. तर नक्की असं करून बघा आणि छान छान पानं तर भेटतातच. आणि आपल्याला गरजच असते की आपल्याला कुठलंही कार्य असेल तर नागिनीचं पान लागतंच. तर घरच्या घरी असलं तर जास्त आपल्याला म्हणजे फायदेशीर होतं. बघू शकता हे असे ते नाही का छोटे छोटे याचे असं रवत जातो तो, आणि तेच झालेलं आहे इथे पण. तर मी इथे थोडंसं मोकळं करून दिलेलं आहे आणि तिथे हे तुकडे बाकीचे उरलेले टाकून दिलेले आहेत, जे बाकीच्या मुळांना बरोबर लागून जातील. आणि खरं तर हा वेल खूप मोठा होता, पण खूप म्हणजे कुंडीत होता तो, पण ते खूपच अडचण झाली होती त्याच्यावाली. म्हणजे लय खूपच माझे जुने व्हिडिओ आहेत बघा, 4-5 महिन्यापूर्वीचे, 6 महिन्यापूर्वीचे असे 4-5 व्हिडिओ मी नागवेलावर केलेले आहेत अगोदर. नक्की ते पण बघा, तर तुम्हाला त्यात कळेल किती मोठा नागवेल होता. पण तो खूप अडचण झाल्यामुळे कट केलेला आहे. तर आता याची जे आता एक साईडला ठेवलेलं असल्यामुळे याची व्यवस्थित काळजी घेणार आहोत. आणि व्यवस्थित असं त्याला आता खत पाणी वेगळं आपण देतच असतो. तर मी फवारा पण करणार आहे, पण सध्या नाही करणार. आता बघूया, आमच्याकडे पाऊस चालू आहे. आता त्याचा म्हणजे नाही का हे नाही होणार म्हणून. तर अशा प्रकारे पानं तर छानच आहेत त्याचे काही काही, आणि काही काही जे आहेत ते असे नाही का किडलेले खराब असे झालेले आहेत. तर बघू शकता खूप छान असा नागवेल आलेला आहे. आणि अजून छान आणि अजून हिरवागार होण्यासाठी आपण एक छोटंसं खत त्याला दिलेलं आहे. तर बघूया आपण पुढे किती काय खताचा फायदा होतो, काय होतो आपल्याला कळणारच आहे.
आणि नंतर तर मी व्हिडिओ टाकणारच आहे जर छान असा वेल झाला तर. कुठलंही झाड आपण लावलं किंवा हे केलं तर त्याचा फायदा आपल्याला होतोच असं नाही की होत नाही. पण अजून छान होण्यासाठी बघा मी रोप कसं तयार करायचं ते पण सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओत. तर या इथं कांडीपासून इथं मुळं तयार असतात ना, तर ते तिथून आपण रोप त्याचं तयार करू शकतो. तर अशा प्रकारे मी गार्डनमधलंच खत खत गार्डनमधलीच वस्तू वापरून त्याला खत दिलेलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी एकदा चॅनलवर नक्की जा. छोटे छोटे रांगोळीचे आणि फुलाचे व्हिडिओ आहेत ते पण नक्की बघा आणि कमेंट करा. तर बघू शकता किती छान असे आहेत. तर आम्ही रोज याचे पानं तोडून खात असतो. पान तर खूप चविष्ट आहे हे. हा वेल कोणाकोणाकडे आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि पान किती छान लागतं, चवदार चविष्ट ते पण नक्की सांगा. तर चला आपण भेटू परत. बाय बाय. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय सर्वांना.